विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरती शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली। नार्वेकरांसोबतच्या बैठकीमध्ये त्यांच्यामध्ये तब्बल 25 मिनिटं चर्चा झाली आहे। या बैठकांना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते। पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधव यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र महायुतीतर्फे देण्यात आलेलं होतं। मात्र आता हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असली तरी विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्यामुळे ठाकरेंनी भेट घेतली आहे। दरम्यान भेटीनंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन भूमिकाही स्पष्ट केली। विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं। अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे। काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत। आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जे नाही आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे। सगळ्या बाबी आम्ही तपासतोय। म्हटलं बघा, पण काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे। त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे।